रस्त्यावरील खड्डे, विस्कळीत पाणीपुरवठा, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार या विरोधात नाशिक महापालिकेसमोर टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन. शहरातील खड्डेमय रस्ते, रखडलेली विकास कामे आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलच्या वतीने राजीव गांधी भवनासमोर टाळ मृदुंगाच्या गजरात आंदोलन करण्यात आले. भजनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधत नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात वाढत असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विविध कामांसाठी खोदलेले रस्ते वेळेत पूर्ववत केले जात नसल्याचा आरोप करत खड्डे, रखडलेली कामे आणि मखमलाबाद रोडच्या कामाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली. संबंधित अधिकारी व कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली. समर्थनगर, तुळजाभवानी नगर, अश्वमेध नगर परिसरातील कमी दाबाचा व अनियमित पाणीपुरवठा सुरळीत करून सकाळी 8 वाजण्यापूर्वी मुबलक पाणी द्यावे, तसेच गरजेनुसार दिवसातून 2 वेळा पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. याशिवाय खराब रस्ते, सुलभ शौचालयाची दुरावस्था, निकृष्ट स्पीड ब्रेकर्स आणि रबलर्सच्या कामाची चौकशी करून कुंभमेळा व महापालिका निधीतून झालेल्या रस्ते कामांचे तसेच संबंधित बिलांचे ऑडिट करून श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष सुरेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. यावेळी साहेबराव तारंगे, सुखदेव सांगळे, गोकुळ चौधरी, शारदा धात्रक, अलका गांगुर्डे, राजाराम भडांगे, गजानन भांडारकर, संगीता केकान यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी करण्यात आला.